माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि माझ्या मेंटर मेघना मॅम आणि येथे उपस्थित इतर सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आज आपण येथे संविधान दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत आणि मी मुख्यमंत्री फेलो असण्याआधी एक लॉयर आहे आणि माझा LLM कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये झालं आहे. त्यामुळे संविधानाबद्दल काही बोलायची माझी इच्छा होणार नाही असं होऊच नाही शकत आणि या इच्छेपोटीच या मंचावर मला बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल मी मंचाचा आभार मानते. तर इथे आपण बघू शकतो, खरं तर हा फोटो दाखवून माझं बोलणं चालू करण्याची मला मुळीच इच्छा नव्हती, पण वी कॅन इग्नोर द रियालिटी बट वी कॅनॉट इग्नोर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इग्नोरिंग द रियालिटी. आणि त्यामुळेच आय डिसाइडेड नॉट टू इग्नोर द रियालिटी ॲटलिस्ट फॉर टुडे. सो हा पहिला फोटो बघून मी सर्वांना एक रिक्वेस्ट करेन, तुम्ही नक्की विचार करा की ह्यात आपण दोष कोणाला द्यायचा. त्या सर्व व्यक्तींना जे हे कृत्य करतायत का त्या व्यक्तीपलीकडे जाऊनही आपण कोणाला दोष देऊ शकतो का? आणि हा प्रश्न दिसतो तितका सोपा मुळीच नाही आणि तितकाच अवघड आणि किचकटही आहे. कारण निदान भारतात तरी सिविक सेन्स म्हणलं तर पर्सनल मोरॅलिटी किंवा वैयक्तिक नैतिकतेचा प्रश्न मांडला जातो आणि त्यामुळे असं काही दृश्य बघितल्यानंतर लोकांना ना सिविक सेन्सच नाही आहे असं म्हणून प्रत्येकजण मोकळा होतो. पण या सरदोपट विधानापलीकडे जाऊन नागरी शिस्त म्हणजे सिविक सेन्स राखण्याची खरी जबाबदारी नेमकी कोणाची? व्यक्तींची, शासकीय संस्थांची की सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची? हा प्रश्न पडतो. आणि आता अगदी थोडक्यात मला हा प्रश्न नेमका कधी, कसा आणि का पडला हे मी सांगेन. मागच्या सुट्टीत मी पुण्याला घरी जेव्हा गेले, वडिलांसोबत मी राजाराम ब्रिजवरून क्रॉस होत होते. तिथे अगदी नव्यानेच एक गॅलरी कन्स्ट्रक्शन झालं आहे ब्रिजला जोडून, जिथे उभं राहून लोक सनसेट आणि नदी खालून वाहते त्याचा आनंद घेऊ शकतो. आत्ता सुट्टीत मी जेव्हा तिथे गेले, तिथे प्रचंड कचऱ्यांचे पिशव्या सगळ्या भरून ठेवलेल्या. वडिलांना म्हणलं की लोकांना खरंच काही वाटत नाही का असा कचरा कुठेही फेकायला? तर मग वडील म्हणाले की ॲक्च्युली त्यांचीही काही चूक नाही आहे. म्हणलं असं कसं? पूर्ण चूक तर त्यांचीच आहे, कचरा रस्त्यावर थोडी ना फेकतात. मग ते म्हणाले की विचार कर, आपल्या सोसायटीत घरोघरी येऊन कचरा एकत्रित आणला जातो आणि मग ती गाडी घेऊन जाते. पण अशी इंडिपेंडेंट काही हाऊस असतात किंवा ज्या सोसायटी छोट्या आहेत जिथे कचरा गोळा केला नाही जात घरोघरी जाऊन आणि त्यातल्या नवरा बायको दोन्हीही समजा सकाळीच कामाला जात असतील, तर मग त्यांचं काय? त्यांना कुठे ना कुठे कचरा डिस्पोज करणं भागच आहे. आणि मग आसपास पब्लिक डस्टबिन्स वगैरे मिळाले नाही तर मग ते असे कृत्य करतात आणि कुठेही कचरा डिस्पोज करतात. मग तेव्हापासून मला हा प्रश्न माझ्या मनात भर करून राहिला की नक्की दोष कोणाचा? त्यानंतर हा व्हिडिओ लखनौमध्ये झालेल्या आम महोत्सवाचा आहे. तर यासारखे हजारो व्हिडिओज आपण रोज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बघत असतो आणि कॅप्शन असतात की इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स किंवा द प्रॉब्लेम ऑफ चलता है ॲटिट्यूड ऑफ इंडियन्स किंवा झिरो सिविक सेन्स ऑफ इंडियन्स. आणि मला तर लोकांकडे बघून खरंच कधी कधी वाटतं की सर्वांनी पब्लिक सिस्टीमचं असं जे डिसफंक्शनिंग चालू आहे ते इतकं नॉर्मलाइज करून टाकलं आहे की अरे हाच जगण्याचा मार्ग आहे आणि हाच योग्य आहे असं त्यांनी ॲक्सेप्टच करून टाकलं. पण हे दिसतं तितकं सोपंही नाही आहे, कारण काही ठिकाणी लॅक ऑफ सिविक सेन्स इतका महागात पडू शकतो की इथे आंबेजोरीला गेलेत पण काही ठिकाणी रॅश ड्रायव्हिंग, ट्रॅफिक जम्पिंग सारख्या सवयींमुळे माणसांचा जीवही जाऊ शकतो. आता हे सिविक सेन्स म्हणजे नक्की काय ह्याचं उत्तर संविधानात दडलं आहे आणि त्यामुळेच मी या विषयावर आज बोलते. आर्टिकल 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, आर्टिकल 19 फ्रीडम ऑफ स्पीच, आर्टिकल 14 राईट टू इक्वॅलिटी. आता माझ्या मते तर हे अधिकार सर्वांच्याच माहितीतले असतील इथे उपस्थित आणि जनरल पब्लिकचे आहेत. आणि ॲज अ गव्हर्नमेंट ऑफिसर तर तुम्ही बऱ्याच जणांना त्यांचे ग्रीव्हन्सेस सांगताना ह्या सर्व अधिकारांचा आधार घेताना ती ऐकलंच असेल. पण मग व्हॉट अबाउट आर्टिकल 51 फंडामेंटल ड्युटीज, आपली मूलभूत कर्तव्ये, जसे की भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता राखणे, देशाचे रक्षण करणे, जंगले, तलाव, नद्या आणि वन्यजीव यासारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे. तर जसे सर्वांना आपले अधिकार लक्षात राहतात त्याचप्रमाणे आपली कर्तव्ये सुद्धा का नाही लक्षात राहत? सो मुळात सांगायचं झालं तर सिविक सेन्स म्हणजे स्वार्थासाठी दुसऱ्या व्यक्तीचे नुकसान न करता समाजात वावरणे अशी त्याची सोपी व्याख्या आपण म्हणू शकतो. आणि माझ्या मते इथेच मेन प्रॉब्लेम होतो, कारण आपल्या भारत देशामध्ये सोशो इकॉनॉमिक कंडिशन अशी आहे की खूप जास्त शेअर्ड आणि पब्लिक रिसोर्सेस आहेत आणि तितकेच जास्त त्याचा वापर करणारे लोकही. त्यामुळे रिसोर्सेसचा नक्की मालक कोण, त्याची जबाबदारी कोणाची आणि ते सांभाळायचं कोणी असे प्रश्न लोकांना पडतात.
आणि कधी कधी तर आवश्यक सुविधा नसतात किंवा प्रशासनच कमी पडतं. अशावेळी नागरिकांना या परिस्थितीत कसे वागायचे आणि सार्वजनिक जागेत त्यांची वैयक्तिक सीमा काय आहे हे समजून घेण्यात अडचण येते. आता इथे कदाचित तुम्हाला वाटूही शकेल, वर्किंग इन अ गव्हर्नमेंट, हाऊ एम आय स्पीकिंग अगेन्स्ट द गव्हर्नमेंट ऑर ॲडमिनिस्ट्रेशन. बट यावर मी इतकंच म्हणेन की सर्वात पहिले मी या देशाची नागरिक आहे आणि त्यामुळे फक्त काळाची जी गरज आहे ती मी इथे मांडण्याचा प्रयत्न करते. आणि हे मी स्वतःहून नाही म्हणते किंवा फक्त मीच नाही म्हणते, तर इवन पटना हायकोर्ट हॅज स्टेटेड इन इट्स जजमेंट दॅट देअर इज लॅक ऑफ सिविक सेन्स बिंग प्रॅक्टिस्ड बाय बोथ द गव्हर्नमेंट अँड द सिटिझन्स. आणि त्यामुळेच त्यांनी एक कॅम्पेन लॉन्च केलेलं टू एज्युकेट बोथ ऑफिशियल्स ॲज वेल ॲज सिटिझन्स रिगार्डिंग देअर रोल इन पब्लिक सॅनिटेशन, हायजीन वगैरे. पण मग खरंच अवेअरनेस नसणं हेच सिविक सेन्स नसण्यामागचं कारण आहे का? तर मुळीच नाही. कारण इंडिया टुडे ग्रुपने 2025मध्ये एक सर्वे पब्लिश केला आहे, ज्यामध्ये असं दिसून आलं की लोकांना अनेकदा रिस्पॉन्सिबली वागण्याचं महत्त्व माहिती असतं, पण त्या क्षणी वैयक्तिक लेवलवर काही इनकन्व्हिनियन्स व्हायला लागला किंवा लॉस होण्याची शक्यता वाटायला लागली की त्या क्षणी ते आपली रिस्पॉन्सिबिलिटी विसरून जातात आणि स्वार्थ बघतात. त्यामुळे आपण असंही म्हणू शकतो की मोस्ट सिटिझन्स अंडरस्टँड व्हॉट इज राईट but they fail to act upon it. Therefore, we can further say that in India, perhaps we don't inherently lack a civic sense, but we lack an efficient system to engage in civic responsibility. आता हे शेवटी एक स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी मी काही उदाहरणं देईल. ट्रॅफिक रूल्स न पाळण्यामागची काय रिझन असावेत? आता हा फोटो एकदमच दुर्लभ, रेअर आहे, कुठेच पाहायला नाही मिळत आपल्याला. हा इंडियातलाच फोटो आहे, काही स्टेटमध्ये असं असतं हे दृश्य. पण मग नक्की ट्रॅफिक रूल्स न पाळण्याचे रिझन्स काय? लॅक ऑफ सिविक सेन्स इतकंच आहे का? तर मुळीच नाही. माझ्या मते क्राऊडेड एरियामध्ये राहिल्यामुळे जो मेंटल फटीग होतो किंवा रश आवर्समध्ये ड्राईव्ह केल्यानंतर ऑफिसवरून घरी जायचं असतं, ती घाई असते, ऑलरेडी माणूस थकलेला असतो, या सगळ्यामध्ये होणारी जी चिडचिड असते आणि आजूबाजूला काही लोक अशी असतात जे बिलकुलच रिस्पॉन्सिबली वागत नसतात. ह्या सर्व कारणांमुळे एक वेळ अशी येते की जो माणूस रिस्पॉन्सिबली वागतही असतो, जो सिविक सेन्स पाळतही असतो, तोही सगळं सोडून देतो आणि ही जस्ट स्टॉप्स केअरिंग अबाउट एनिथिंग. त्यामुळे जसजसं पब्लिक ट्रान्सपोर्ट, फुटपाथ, लाईट यासारख्या गोष्टी कमी पडायला लागतात आणि त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, तर मग सिटिझन्स जस्ट स्टॉप्स इंटरॅक्टिंग विथ इट आणि मग त्यामुळे रूल्स तोडणं हे एक डिसफंक्शनल सोसायटीमध्ये सर्व्हाइव्ह करण्याचं एक कोपिंग मेकॅनिझम त्यांचं बनून जातं. एक दुसरं शेवटचं उदाहरण म्हणजे लोकांमध्ये तयार झालेला चुकीचा दृष्टिकोन, तो म्हणजे इट्स द गव्हर्नमेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी, ये किसी और का काम है. तर मग हाऊसहोल्ड काय करणार? त्यांच्या शेजाऱ्यांना ब्लेम करणार, लोकल्स टुरिस्टला ब्लेम करणार, रेसिडेंट्स मायग्रंट्सला ब्लेम करणार आणि अल्टिमेटली सर्वजण एकत्र येऊन गव्हर्नमेंटला ब्लेम करतात. त्यामुळे कॉमन रिसोर्सेस डिग्रेड होत राहतात, पण जबाबदारी मात्र त्याची कोणच घेत नाही. त्यामुळे सिस्टमिक एन्फोर्समेंट शिवाय आपण सिविक सेन्स प्रमोट करू शकतो का? तर मुळीच नाही. शेवटी झारखंडमध्ये हे न्यूज आर्टिकल आहे, झारखंडमध्ये बोकारो येथे एकही ट्रॅफिक सिग्नल नाही आहे, पण तरीही तिथली ट्रॅफिक रेग्युलेट केली जाते, कारण त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चरल प्लॅनिंग असं केलं आहे की तिथे रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल सगळे झोन्स वेगवेगळे आहेत. त्यामुळे कॉशियस ड्रायव्हिंगचं कल्चर आपोआप डेव्हलप झालं आहे. त्यामुळे वन शेअर रिस्पॉन्सिबिलिटी ॲट अ टाईम असं आपण चालू ठेवत राहिलो आणि सर्वांना समजावत राहिलो तरच आपण प्रगतीच्या दिशेने जाऊ शकतो, हे लक्षात आपल्या आलं पाहिजे. आणि ॲट दी एंड आय वुड जस्ट लाईक टू कोट डॉक्टर B.R. आंबेडकर, द चेअरपर्सन ऑफ ड्राफ्टिंग कमिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशन, कल्टिवेशन ऑफ माइंड शुड बी द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. थँक्यू सो मच.